68 असणार. 68 पर्यंत. मामांना तुम्ही ज्यावेळेला मामांच्या बकऱ्यामध्ये सुरुवातीला सेवेला गेला, हो, मामा हयात असताना त्यावेळी तुम्ही किती वर्षाचे होतात काय तरी 8-9 वर्षाचे. 8-9 वर्षाचे होते. मग त्यावेळेला मामांना त्यावेळेचं वातावरण आता आज अजून तागायत तुम्ही बकऱ्यामध्ये आहे इतके वर्ष, म्हणजे मामा हयात असल्यापासून अजूनपर्यंत तुम्ही सेवा करताय. हा, 1962 बाळूमामा मेंढ्या घेऊन आपल्या गावाला आले. बर. खरे बाळूमामा यायच्या अगोदर 12 वर्षे आमच्या वडिलांच्या स्वप्नात आले. आमच्या वडिलाला बरं नव्हते. बर. एक मुरगोड गावामध्ये एक कुलकर्णी डॉक्टर म्हणून होते. मग त्या डॉक्टरकडे नेऊन आमच्या आईनं ऍडमिट केले. ते डॉक्टरनं 24 तासाचा गॅरंटी दिला, म्हणजे दुर्गापाला घेऊन जावा आणि ह्यो मरणार आता. मग त्यावेळेला आमची आई म्हणाली, आमची आई काय म्हणाली, आम्हाला गाडीचं हे नाही तर बैलगाडीनं आणायला पाहिजे. इथनं एक आमच्या गावापासून एक 12 ते 13 किलोमीटर मुरगुड म्हणून गाव आहे. आम्ही ते तिथं बैलगाडीतनं जायला आम्हाला मार्ग नाही. मग ते उद्या आम्ही मेलं तर मड निवू असं तिनं म्हटले. मग त्या आमचं वडील तिथंच थांबले. आमची आई बैलगाडीने यायला घराकडे आली. सकाळी जाऊपर्यंत म्हणजे आमचा वडील हुशार झालता. कसं हुशार झाला, आमच्या वडिलाला एक स्वप्न पडला. काय म्हणून, असं एक अग्गिन गाडीचं इंजन चाललं अंतराळी मार्गाने, त्याला एक ट्रक जोडलेला होता. अंतराळी मार्गाने म्हणजे जमिनीपासून अंतराळी म्हणजे कमीत कमी एक 10-15 फूट अंतराळी ते जात होते. ते जात असताना आमचा वडील ट्रकात बसलं तर त्यावेळेला एकोचित एक धनगर आला, खांद्यावर घोंगड जरद. म्हणजे हे सगळं घडतं तुमच्या वडिलांच्या स्वप्नामध्ये एक धनगर आला, लाल फेटा, हातात काटे, कांड्यावर घोंगड, पायात चप्पल, असं एक धनगर आला. आणि ते म्हणाला, अरे उतर खाली, तुझ्याकडं बकरी राखून घ्यायची आहे अजून मला. म्हणाला, नाही बाबा तू उतरून घेशील, खरं ते माझं तिकीट काढलेलं पैसे बुडणार म्हणाला, परत मला पैसे कोण देणार, असे मामा आमचा वडील बोलले. नाही रे, तुला उतरून घ्यायचं आहे, बकरी राखून घ्यायचं आहे, चल म्हणाले. चल म्हणून दंडाला धरला आणि उतरून खाली घेतला. खाली घेतल्यानंतर आमच्या वडिलाला जागा झाला आणि हुशार झाला. मग ते कुलकर्णी डॉक्टर आपल्या रायाच्या घरातनं दवाखान्यात आला आणि दुर्गाप्पा मेला असणार, 24 तासाची गॅरंटी होती आणि आता संपलं असणार. बघा येऊपर्यंत त्याला डिग्री लावून बघत्यात, तरी आयुष्यापर्यंत, त्याच्या पूर्ण आयुष्यापर्यंत किंवा मरण नाही असं ते डिग्रीमध्ये दाखवलं. अरे दुर्गाप्पा, तुझ्या बायकोला मी सांगितलेलं होतं. डिग्री लावल्याबरोबर वडिलाला हुशार झाला. हुशार झाल्यानंतर, अरे दुर्गाप्पा, तुला देवाचा कुठला आशीर्वाद आहे असं त्यांनी म्हणाले. काय की बाबा मला काय माहित नाही म्हटलं. आणि तो तसंच औषध गोळ्या घेतला. आमची आई बैलगाडी घेऊन गेली. आमच्या बाला त्याचं औषध पाणी ते लिहून दिलं, घराकडे आणल्या. मग असं ते 12 वर्ष गेले. 12 वर्षानंतर 1962 साली बाळूमामा आमच्या गावाला आले. आमच्या गावात आल्यानंतर सगळं गाव फुटलं. कुठलं धनगर आलाय, कुठलं देवरशी आलाय, अशी बघायसाठी आले. म्हणजे तुमच्या इथं यायच्या आधी 12 वर्षानंतर इथं बाळूमामा आले. मामा आले. स्वप्न तुमच्या बाबांना पडल्यानंतर 12 वर्षानं आले. आले. आल्यानंतर, हे दुर्ग्या माझी ओळख लागते काय रे म्हणून असं डायरेक्ट आमच्या बाबाला बोलले. मामा, तुम्ही ह्या पहिल्यांदा वेळेला भेटला असा आम्हाला, कुठलं बाजारात नाही, कुठं जत्रेमध्ये नाही, कुठं तुमच्या भागात आम्ही आलेला नाही, आमच्या भागात तुम्ही आलेला नाही. तुम्ही अचानक आमच्या गावाला आज वर्षी तुम्ही आला असा, हेच पहिल्यांदा तुमचं ओळख असे म्हटले. म्हटलं नाही रे, जरा विचार कर, ओळख लागणार बघ म्हटलं. मग ते 12 वर्षाच्या अगोदर स्वप्नात आलेला ह्यो बाळूमामा होता. मग त्यावेळेला बाळूमामा म्हणाला, अरे रांडाच्या म्हणाला, त्या कुलकर्णी डॉक्टरच्या तुला ऍडमिट केलता, 24 तास गॅरंटी दिलता आणि तू आकाश मार्गाने वैकुंठाला चालला होतास, तुला खाली उतरून घेतलेला मीच की रे म्हटला. तुला वाटलेला मी कोण तुला माहित आहे काय? असं तिनं म्हटल्यानंतर आमचा बाबा म्हणा लागला, मी आता ते मी मरणार होतो, वाचिवल्याला मला उतरून घेतलेला ह्योच धनगर असल
असं ते डोक्यात स्वप्नातलं त्याचं रूप होतं. ते बाळूमामाचं रूप तेच होता प्रत्यक्ष प्रत्यक्षात आल्यानंतर ह्योच स्वप्नातला माणूस असणार. ह्यो साक्षात आज माझ्या वाटणीला साक्षात भगवंत आहे, परमात्मा आहे, ईश्वर आहे असं आमचं वडील कळकळण्या डोळ्यातनं पाणी आणून रडू लागला. देवा मला वाचवला असा, मला दवाखान्यातनं आणला असा. आमचं वडील असं रडा लागला. ए दुर्ग्या म्हणाला, जगातलं सगळं तेल काढत्यात, एक कुशब्याचं तेल काढतात घाण्यामध्ये, आणि एक सूर्यफुलाचं ते घाण्यामध्ये तेल काढतात, आणि एक तेल शेंगाचं तेल काढतात, आणि एरंड्याचं तेल कसं काढतात तुला माहिती आहे का रे म्हणला. मामा कसे काढतात? अरे एरंड्याचं बी आणतात, तव्यामध्ये भाजतात, दगडामध्ये वाटतात, पाण्यात शिजवून असं अंतराळी तेल काढल्यासारखं तुला काढलोय रे हुडकून म्हणलं. मग हे झालं. आमच्या वडिलाला बरं झालं. आमचं वडील बाळूमामाच्या पाठी लागलं. बरं, आमच्या गावात आमच्या दड्डीवर बाळूमामा 2 महिने कायम होता तिथं. नाही, मला आधी त्याच्या आधी मला सांगा, इथं पहिल्यांदा मामा ज्यावेळी आले, पहिल्यांदा आले त्यावेळी गावकऱ्यांचं म्हणणं काय होतं? गावकरी सगळे जात होते का तिकडं, किंवा काय होतं म्हणणं? काय बाळूमामाकडे असं घेऊ काय देव आहे, कोण म्हणायचं देव आहे, कोण म्हणाल देवरेचे आहे, कोण बकरी घेऊन सोंग काढून आपली बकरी चालून न्यायसाठी आलाय, कोण म्हणणार जादूगार आहे. अशी प्रत्येकानं एक एक गोष्टी अशी बोलत होती. खरं बाळूमामा साक्षात भगवंत आहे, परमात्मा आहे. आमच्या वडिलाला तेवढं दाखवलेलं होतं. आणि तसंच आणि आमच्या बाला म्हटला, अरे तुझं ग्रामपंचायतला जाऊन विचार, माझी बकरी 2 महिने इथं थांबणार, आणि इथं तुमचं गाऱ्यान आहे, त्या गाऱ्यांमध्ये माझी बकरी चरणार. मग आमच्यात एक भीमाप्पा धनगर होता, त्याला ते सांगितला, अरे माझी बकरी 2 महिने राहणार, तर मग ग्रामपंचायतला आम्ही काय मानधन तुम्हाला द्यायचं असं विचारला. मामा बकरी बी आमचीच आहे, तुम्ही बी आमचंच आहे, खरं तुम्ही आम्हाला काय देणं घेणं नको, आणि तुम्ही बिंदास बकरी चारून घेऊन जावा असे म्हटले. नाही रे, तुमच्या कमिटीमध्ये एक ब्राह्मण आहे की त्याच्या मनात नाही की त्याचं पैसे घ्यायचं त्याच्या मनात आहे की म्हटला. म्हटल्यानंतर नाही मामा त्याच्यापुरतं एकटा आहे, त्याला आम्ही सांगतो, मग घरला जाऊन विचार जा म्हणाला. मग ते भीमाप्पा धनगर विचाराय गेल्यानंतर तो म्हणला, असं ते बाळूमामा काय तर देतो म्हणतोय, घ्याव काय नको. अरे देतो म्हटल्यानंतर बंद काय करता, घ्या जावा की का आपल्या प्रत्येकाला काय वाटलेलं येते घेऊ असं.